शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता. आमदार आणि खासदारांना गळाला लावण्यासाठी अमित शहांकडून कायदेशीर मार्गांची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. आधीच्या सरकारमधली खाती त्या पक्षांकडेच राहण्याची शक्यता. गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, वन ही खाती भाजपकडे, तर नगरविकास, शालेय शिक्षण शिवसेनेकडे राहणार, तर सहकार, कृषी आणि महिला बालकल्याण राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ. अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची शक्यता. खाते वाटपावरनं ठिणगी पडण्याची भीती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता. बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंमध्ये काल 40 मिनिटं चर्चा. शिंदेंना हव्या असलेल्या खात्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. प्रभारी रमेश चन्नीथलांच्या उपस्थितीत 17 डिसेंबरला नागपुरात बैठक पार पडणार. महापालिकांच्या निवडणुका आता एप्रिल नंतरच होण्याची शक्यता. 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी. कोर्टाच्या निकालानंतर तयारीसाठी किमान 3 महिने लागणार. वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती. मोदी सरकारचा मोठा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा. केंद्राचं एक पाऊल पुढे. भारताच्या डी गुकेशनं इतिहास रचला. डिंग लिरेनचा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन. आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन स्थळ बदललं जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींना मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण. विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.